मीरपूर नावाचे एक गाव होतं. त्या गावात जग्गू नावाचा एक भिकारी राहत होता. जग्गूला 2 मुलं होती, राजू आणि मिनी. बाबा, आपण काय आधीपासूनच गरीब आहोत का? नाही बाळा, आपण नेहमीच गरीब नव्हतो. माझे बाबा म्हणजेच तुझे आजोबा एक सधन व्यक्ती होते. त्यांना एकदा जंगलात पनीरचं घर सापडलं होतं. त्या घरातून हवं तेवढं पनीर काढलं जाऊ शकत होतं. बाबा जादूच्या पनीर घरातून पनीर काढून जवळच्या शहरात पनीर विकत असे. पनीर विकून माझे बाबा खूप श्रीमंत झाले. पण एक दिवस गावचे पाटील कबीर सिंगला त्या जादूच्या पनीरच्या घराबद्दल समजलं. भूपेंद्र, मी ऐकलंय की तुला जंगलात एक पनीरचं घर सापडलं आहे. हो पाटील साहेब, सापडलंय. आणि त्यामुळेच मी एवढा श्रीमंत होऊ शकलो आहे. आता पैशांच्या बाबतीत काही दिवसातच मी तुला सुद्धा मागे टाकेन. पूर्ण राज्यात जेवढ्या डेऱ्या आहेत ना, त्या सगळ्यांना मीच पनीर सप्लाय करतो. या अख्ख्या गावातल्या प्रत्येक गोष्टीवर सर्वात आधी माझा अधिकार आहे. तू मला न सांगता जादूच्या पनीरच्या घरात खूप पैसे कमवले आहेस, म्हणून तुला याची शिक्षा मिळेलच. पाटलाने बाबांचे सगळं हिरावून घेतलं आणि त्यांना गावातून बाहेर काढलं. पण बाबा गावच्या आजूबाजूला रेंगाळत राहिले आणि जेव्हा कोणी त्यांना काम दिलं नाही तेव्हा भीक मागून घर चालवत राहिले. बाळा, तेव्हापासून आपण गरीब आहोत. बाबा, ते पनीरचं घर अजूनही जंगलात आहे का? नाही, आता त्या पनीर घराबद्दल काहीच ठाऊक नाही. जेव्हा पाटील पनीर घरातून पनीर काढायला गेला तेव्हा ते घरच अदृश्य झालं होतं. तेव्हापासून त्या पनीर घराबद्दल काहीच ठाऊक नाहीये. कधी कधी जग्गूच्या कुटुंबाची खूप वाईट स्थिती होत असे. बाबा, आज राजूला खूप ताप आलाय. आम्ही दोघांनी 2 दिवस काहीच खाल्लं नाहीये. काहीतरी खायला घेऊन या. हो बाळा, मी आत्ता कोणाच्या तरी घरून काहीतरी मागून आणतो. त्या दिवशी जग्गू गावातल्या घराघरात फिरत राहिला, पण कोणीच त्याला काहीच दिलं नाही. जग्गू जेव्हा पाटलाच्या घराजवळ पोहोचला तेव्हा त्याला घरातून गरम गरम पराठ्यांचा सुगंध येत होता. पाटील साहेब, दरवाजा उघडा. मी जग्गू आहे. माझी मुलं आजारी आहेत आणि उपाशी आहेत. त्यांना काहीतरी खायला द्या. जग्गू, तू पुन्हा इथे आलास? निघून जा इथून, नाहीतर आत्ता माझ्या नोकरांना सांगून तुला गावच्या बाहेर हाकलून देईन. तुला गावात राहू देतोय हेच माझे उपकार मान. पाटलाने त्याच्या नोकरांना पाठवण्याआधीच जग्गू रस्त्यात एका कोपऱ्यात लपून राहिला. काही वेळाने पाटील घराला कुलूप लावून त्याच्या माणसांसोबत कुठेतरी निघून गेला. जग्गूने विचार केला की तो त्याच्या मुलांसाठी अन्नाची चोरी करेल. भिंतीवरून उडी मारून जग्गू पाटलाच्या घरात घुसला. त्याने 5-6 पराठे चोरले आणि पळून गेला. त्या दिवशी जग्गूच्या कुटुंबाचं पराठ्यांनी पोट भरलं. भर दुपारी जेव्हा अख्ख्या गावात सामसूम होती आणि जग्गू आणि त्याची मुलं झोपली होती तेव्हा अचानक कोणीतरी जग्गूच्या घराचा दरवाजा तोडून टाकला. जग्गू आणि त्याची मुलं भीतीने थरथरू लागली. दरवाजात पाटील आणि त्याची माणसं हातात लाठ्या घेऊन उभे होते. जग्गू, तुझी हिंमत एवढी वाढली आहे की माझ्या घरात घुसून चोरी केलीस? CCTV कॅमेऱ्यामध्ये मी तुझ्या सगळ्या हालचाली पाहून आलो आहे. नोकरांनो, जग्गूला चांगला चोप द्या आणि या तिघांना गावातून बाहेर फेकून द्या. असं बोलून गावचा पाटील तेथून निघून गेला. पाटलाचे 2ही नोकर जग्गूला लाठ्यांनी मारू लागले. राजू आणि मिनी त्याच्या वडिलांना असा मार खाताना पाहू शकत नव्हते. दोघांनी आपापली बेचकी घेतली आणि त्या 2ही नोकरांच्या बरोबर डोक्यावर बेचकीने दगड मारला. दोघेही आपापले डोके धरून बसले. अरे मारला रे! बाबा, चला लवकर पळूया. तिघेही घर सोडून जंगलाकडे पळाले. पाटलाची 2ही माणसं त्यांच्या मागे मागे पळाली. जग्गू, कुठपर्यंत पळशील?
तुला आणि तुझ्या मुलांना मी सोडणार नाही. पाटलाची माणसं घायाळ सिंहांसारखे जग्गू आणि त्याच्या मुलांच्या मागे धावत होते. हे आपल्यावर काय संकट आले पप्पा, आता काय करायचं? जग्गूला वाटत होतं की तो आणि त्याची मुलं वाचूच शकणार नाही. तेव्हाच अचानक जग्गू आणि त्याच्या मुलांना पनीरचं घर दिसलं. तिघेही पनीरच्या घरात घुसले. पनीरच्या घरापर्यंत पाटलाची माणसं पोहोचण्याआधीच पनीरचं घर अदृश्य झालं. पनीरच्या घरात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या जादूच्या घरात तुम्ही हवं तेवढं पनीर काढू शकता. काय ते तुम्हीच जुनं पनीरचं घर आहात का, जे माझ्या बाबांना सापडलं होतं? हो, मी तेच आहे. मी तुमच्या बाबांना सांगितलं होतं की माझ्यामुळे कमावलेल्या संपत्तीचा दिखावा करू नकोस. जर माझ्याबद्दल कोणाला काही कळलं तर मी अदृश्य होईन. पण तुझ्या बाबांनी ऐकलं नाही आणि शेवटी पाटलाला माझ्याबद्दल सगळं कळलं आणि मग मला अदृश्य व्हावं लागलं. तू ही चूक करू नकोस जी तुझ्या बाबांनी केली होती. नाही, मी चूक कधीच करणार नाही आणि तुमच्याबद्दल कोणालाच सांगणार नाही. पण मी न सांगताच कोणाला तुमच्याबद्दल कळलं तर काय होईल मग? तू त्याची काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन. सर्वात आधी जग्गू आणि त्याच्या मुलांनी पोट भरून पनीर खाल्लं. पनीर तर खूप चविष्ट आहे बाबा. असं वाटतंय जणू व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम दुधात टाकून खात आहोत आपण. मुलांनो, आपण उद्यापासून पनीर विकायला जाऊया. पण आपण प्रमाणाबाहेर कमवायचं नाही. आपण तेवढंच विकू जेवढ्याची आपल्याला गरज असेल. तिकडे गावाचा पाटील रागाने वेडा होत होता. तुम्ही दोघांनी माझं नाव धुळीला मिळवलं. आता दोघंही आपलं डोकं जखमी करून आला आहात आणि म्हणालात की ते तिघे अचानक जंगलात अदृश्य झाले. आता मला रंग आणि मुन्नाला पाठवावंच लागेल. पाटलाने त्याच्या माणसांना जंगलाच्या बाहेर पहारा ठेवायला सांगितलं. पाटलाच्या माणसांनी पाहिलं की जग्गू, राजू आणि मिनी रोज पनीर घेऊन बाजारात विकायला जातात. त्यांनी ही गोष्ट जाऊन पाटलाला सांगितली. मागल्या वेळी ते पनीर घर कुणास ठाऊक कुठे अदृश्य झालं होतं. या वेळेला मला कोणत्याही परिस्थितीत पाहिजे म्हणजे पाहिजे. दुसऱ्या दिवशी जसं जग्गूचं कुटुंब जंगलातून बाहेर पडलं, पाटलाने त्यांना पकडलं आणि तिघांचे हात बांधून टाकले. आता तुम्ही मुकाटाने मला त्या पनीरच्या घराजवळ घेऊन जायचंय, नाहीतर मी तुमचे असे हाल करेन की तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाहीत. जग्गू, राजू आणि मिनी पाटलाला अनेक तास फिरवत राहिले, पण पनीरच्या घराजवळ घेऊन गेले नाहीत. जग्गू, खूप वेळ झाला. मला वाटतंय तू मला मूर्ख बनवतायस. नोकरांनो, याच्या मुलांना खोल तलावात फेकून द्या. नाही, नको नको, असं काही करू नका. मी घेऊन जातो. शेवटी जग्गू पाटलाला घेऊन पनीरच्या घराजवळ आला. तर हे आहे पनीरचं घर. नोकरांनो, या लोकांना झाडाला बांधून टाका. आपण पनीर घराच्या आत फिरायला जाऊया. जसे तिघे आत शिरले, ढीगभर पनीर त्यांच्या अंगावर पडलं. पाटील आणि त्याची माणसं पनीरच्या ढिगाखाली दबले गेले. कोणीतरी वाचवा, कोणीतरी मला बाहेर काढा. माझा श्वास बंद झालाय, माझा जीव घुसमटतोय. आधी वचन दे पाटील की तू कधी जग्गूच्या कुटुंबाला त्रास देणार नाहीस आणि मला कधीही शोधणार नाहीस. ठीक आहे, मी वचन देतो. मी गावातल्या कोणत्याच व्यक्तीला त्रास देणार नाही. आता मला वाचवा. मग पाटलाच्या अंगावर पडलेला पनीरचा ढीग अदृश्य झाला. पाटील आणि त्याच्या माणसांनी जग्गू, राजू आणि मिनीला सोडून दिलं आणि मग त्यांच्या घरी ते पळून गेले. एका कॉलेजच्या बाहेर पप्पूचे एक स्नॅक्सचं दुकान होतं. तो त्याच्या स्नॅक्सच्या दुकानात पिझ्झा पण विकत असे आणि मॅगीही. दादा, एक मॅगी दे. हो, आता देतो. एक व्हेजिटेबल पिझ्झा दे. एक्स्ट्रा चीज. हा, एक्स्ट्रा चीज. तसं तर पप्पूचं स्नॅक्स सेंटर चांगलं चालू होतं, पण ते कॉलेज असल्यामुळे तिथे आणखीही स्नॅक्स सेंटर आजूबाजूला होते.
पप्पू नेहमी विचार करायचा की धंदा कसा वाढवायचा. एक दिवस त्याचा एक मित्र त्याच्या दुकानावर आला. अरे पप्पू दादा, जरा मला एक पिझ्झा दे. हो हो घे ना. मला काही साधा सुद्धा पिझ्झा नको. मग कोणता पिझ्झा तुला हवाय? मला माझ्या पिझ्झावर सगळं पाहिजे. भाजी, पनीर आणि मॅगी पण. काय? पिझ्झावर मॅगी? हो हो, तुला तर माहितीच आहे ना, मला मॅगी पण खायची आहे आणि पिझ्झा पण खायचा आहे. पण पिझ्झावर मॅगी कशी लागेल? खूप छान लागेल. तुम्ही बनवून तर पहा. विक्रमचे ऐकून पप्पूने मॅगी पिझ्झा बनवायला सुरुवात केली. त्याने पिझ्झाच्या बेसवर मॅगी टाकली आणि त्यावर खूप टॉपिंग आणि चीज टाकलं. आता मस्त मजा येईल. पप्पूने तो मॅगी पिझ्झा ओव्हन मध्ये टाकला आणि दोघेही वाट पाहू लागले पिझ्झा शिजायची. मॅगी पिझ्झाचा सुगंध तर छान येत होता. वाह, काय सुगंध आहे. पप्पूने काही वेळाने तो पिझ्झा बाहेर काढला. मॅगी पिझ्झा दिसायला खूप चविष्ट होता. दे 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 दे. पप्पूने पिझ्झा कापला आणि विक्रमला दिला. विक्रमने पिझ्झा चाखून पाहिला. वाह वाह वाह, काय चव आहे. मी म्हटलं होतं ना की कमाल होणार. कमाल, बेबी सलाद झालंय. एवढा छान झालाय. हो भाऊ, तू पण खाऊन बघ. पप्पूने पण त्याने बनवलेला मॅगी पिझ्झा खाल्ला आणि त्यालाही तो खूप पसंत पडला. अरे भाऊ, ही तर एकदम नवीन डिश बनली. विक्रम आणि पप्पू मॅगी पिझ्झा खात होते तेव्हाच तिथे 3 गिऱ्हाईक आले. अरे हा कोणता पिझ्झा आहे? मॅगी पिझ्झा. मॅगी पिझ्झा? आम्हाला पण एक मॅगी पिझ्झा द्या. पप्पूने आणखी एक मॅगी पिझ्झा बनवायला ठेवला. जेव्हा तो बनवत होता तेव्हा आणखी काही ग्राहक आले. त्यांनी पण मॅगी पिझ्झाची ऑर्डर दिली. पप्पू एकानंतर एक मॅगी पिझ्झा बनवू लागला. तो पिझ्झा बनवत होता, ओव्हन मध्ये टाकत होता, मग कापून ग्राहकांना देत होता. हा तर मस्त आहे. मज्जा आली. पप्पू दादा खूप चविष्ट आहे. धन्यवाद. अरे पप्पू दादा, आयडिया तर माझीच होती ना. हो हो भाऊ, तुझीच आयडिया होती. थँक्यू माझ्या मित्रा. पप्पूने विक्रमला मिठी मारली. त्या दिवसापासून पप्पूचा मॅगी पिझ्झा खूप विकला जाऊ लागला. पप्पू खुश होता. एक मॅगी पिझ्झा. एक मॅगी पिझ्झा. मॅगी पिझ्झासाठी पप्पूच्या सेंटरवर गर्दी असायची. काही दिवसांनी पप्पूने एवढे पैसे कमावले की त्याने पिझ्झा सेंटर आणखी मोठं केलं. वा दादा, एवढं मोठं पिझ्झा पार्लर. हो भाऊ, ही सगळी तुझीच देण आहे. त्या दिवशी तुझ्या मॅगी पिझ्झाच्या आयडियाने तर कमाल केली. थँक्यू. वेलकम भाऊ, वेलकम. पण मला नेहमी फ्री मध्ये पिझ्झा खाऊ घालावा लागेल. हो हो, तू काळजी करू नकोस. पप्पूचे मोठे पिझ्झा पार्लर उघडले. आता ग्राहक आत बसून खात होते. सगळं काही ठीक होतं. पण पप्पूच्या बाजूला एक स्टॉल होता विनोदचा. विनोद अनेक वर्ष फ्रँकी आणि पिझ्झा बनवत असे. हा कालचं कार्ट माझ्या नंतर आला. आता त्याने एवढं मोठं पिझ्झा पार्लर टाकलं. बॉस, त्याची मॅगी पिझ्झा पार्लरची आयडिया हिट झाली. हो, पण त्या मॅगी पिझ्झा मध्ये आहे काय असं? काही विशेष नाहीये. मग मी सुद्धा बनवतो मॅगी पिझ्झा आणि त्याच्यापेक्षा कमी भावात विकू. आता कसं बोललात बॉस? हो, आता मजा येईल. विनोदने कमी भावात मॅगी पिझ्झा विकायची आयडिया काढली. तिकडे पप्पूच्या पिझ्झा पार्लर मध्ये पिझ्झा 100 रुपयांचा होता. आपण 80 रुपयामध्ये मॅगी पिझ्झा विकू. त्या दिवशी विनोदने त्याच्या स्टॉल बाहेर पोस्टर लावलं, मॅगी पिझ्झा 80 रुपयात. आणि कमी भाव पाहून तरुण विनोदच्या स्टॉलवर आले. एक मॅगी पिझ्झा द्या. मला पण मॅगी पिझ्झा द्या. आता सगळे तरुण मॅगी पिझ्झा खायला विनोदच्या स्टॉलवर जाऊ लागले. अरे आपलं काम झालं की नाही छोटू? आता आपण पूर्ण मार्केट गिळू. पप्पूच्या स्नॅक शॉपवर हळूहळू गर्दी कमी होऊ लागली आणि आता पप्पूला काळजी वाटू लागली की तो काय करणार आहे. मी पण भाव कमी करून बघतो. त्याच दिवशी पप्पूनेही नवीन बोर्ड लावला, मॅगी पिझ्झा 70 रुपये. विनोदने पप्पूचा बोर्ड पाहिला. 70 रुपये. आता बघ. विनोदने 50 रुपये भाव केला आणि पुन्हा एकदा ग्राहक विनोदच्या स्टॉलवर जाऊ लागले. आता पप्पू वैतागला. 50 रुपयापेक्षा कमी भाव कसा लावू? माझे नुकसान होईल. पप्पू विचार करतच होता की तेव्हा जोरात वारा सुटला. हवेने आकार घेतला एका बाईचा. पप्पू, मी तुझी कुलदेवी आहे.
मी इथे तुझी मदत करायला आले. आजपासून तू जो मॅगी पिझ्झा बनवशील तो विशाल बनेल. त्यातून तुझा चांगला नफा होईल. त्या नफ्याचा एक भाग तू गरिबांना दान कर. तुझं भलं हो. पप्पूच्या कुलदेवीने त्याच्या पिझ्झा ओव्हनवर काहीतरी जादू केली आणि ती गायब झाली. पप्पूला कळत नव्हतं की हे काय होतं. काही वेळाने त्याच्या पार्लरमध्ये एक मुलगी आली. दादा, एक मॅगी पिझ्झा द्या. पप्पूने नेहमीप्रमाणे मॅगी पिझ्झा बनवला आणि ओव्हन मध्ये ठेवला. ओव्हन मध्ये ठेवताच पिझ्झाचा आकार वाढत गेला. तो पिझ्झा ओव्हन एवढा मोठा झाला. पप्पू आणि ती मुलगी दोघेही चकित झाले. ही काय जादू आहे? जादुई मॅगी पिझ्झा. पप्पूने तो मोठा पिझ्झा बाहेर काढला आणि त्याचे तुकडे केले. मला फक्त एकच स्लाइस हवा. मग पप्पूने सगळे स्लाइस एक एक करत सगळ्या ग्राहकांना वाटले. पप्पूच्या जादूच्या पिझ्झाची बातमी आगीसारखी पसरली आणि मग ग्राहकांची गर्दी उसळली. एक पिझ्झाचा स्लाइस कितीचा? 30 रुपये. पप्पू एका पिझ्झाचे 6 स्लाइस करून चांगले कमवत होता. रात्री त्याला कुलदेवीचं बोलणं आठवलं. या कमाईतला एक भाग मला दान करायचा आहे. मग पप्पूने एक भाग वेगळा केला आणि तो भाग घेऊन तो मंदिरात गेला. त्या पैशाने त्याने जेवण घेतलं आणि गरिबांना खाऊ घातलं. देव तुझं भलं करो बाळा. आणि असंच पुढेही चालू राहिलं. पप्पू जादूचा मॅगी पिझ्झा विकून चांगले पैसे मिळवत होता आणि त्यापैकी एक भाग गरिबांना दान करत होता. आणि तिकडे विनोद त्याचे केस उपटत बसला. त्याला कळत नव्हतं की पप्पूचा पिझ्झा आपोआप मोठा कसा होत आहे. जादूचं वरदान पप्पूला मिळालं कारण तो चांगला होता आणि त्याच्या मार्फत चांगुलपणा पुढे जाऊ शकत होता. हस्तिनगर नावाचं एक गाव होतं. तिथे कमलेश एका कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काम करत होता. त्याची बायको विभा लोकांच्या घरामध्ये काम करून थोडेसे पैसे वाचवत होती आणि आपल्या मुलांना शाळेमध्ये चांगलं शिक्षण देण्याचा थोडासा प्रयत्न करत होती. कमलेशचं लहानपणापासूनच एक स्वप्न होतं की मोठं होऊन तो स्वतः एक धंदा करेल. पण व्यापार करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. ज्यावेळेस थोडे पैसे कमलेश जमा करायचा त्या पैशांमधून तो दारू प्यायचा. कमलेशच्या दारूच्या पिण्याच्या सवयीमुळे त्याची बायको आणि मुलं दोघेही खूप जास्त चिंतित असायचे. कमलेश मिलमध्ये काम करून जेवढे पैसे कमवायचा सगळे पैसे दारू पिऊन संपवायचा. एक दिवस, तुम्हाला तुमची दारूची सवय सुधारावी लागेल. आपली मुलं मोठी होत आहेत. याच्यावरती त्यांचा खूप जास्त प्रभाव पडतोय. नशा तर मी मागच्या 1 हफ्त्यापासून नाही केलेला आहे. मला पण हेच वाटतंय. तुझा मुलगा मोठा होऊन खूप मोठा माणूस व्हावा. जशी दारूची सवय सोडली आहे तसं काहीतरी चांगलं कामही शोधा. मी कपड्याच्या मिलवर राहून लोकांसोबत चांगला व्यवहार बनवलाय. मी जो पण व्यापार सुरू करेल तो माझ्या व्यवहाराने सुरू होणार आहे. पण तुम्ही असं करणार तरी काय आहात ज्याने आपला व्यापार चालेल? तुम्ही दारू प्यायला पुन्हा एकदा चालू कराल? माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा माझ्या तांत्रिक काकांना भेटा. विभा त्याच्या नवऱ्याला आपले काका तांत्रिक यांच्याकडे घेऊन जाते कारण कमलेश पुन्हा एकदा नशा नाही करायला पाहिजे. कमलेश त्यांची मुलं आणि परिवाराच्या भविष्यासाठी ही गोष्ट तो मान्य करतो. काका, हे आहेत माझा नवरा. यांच्याबद्दलच मी तुम्हाला बोलले होते. यांनाच नशेपासून मुक्त करायचंय. ओम क्रीम किलीम बागड बोल बागड बोल बागड बोल. हो विभा बाळा, मी तुझ्या सगळ्या समस्या जाणतो. कमलेश, मी तुला लवकरच ठीक करेन. पण मी मागच्या काही हफ्त्यापासून कुठलाच नशा नाही करताय. मला इथून जाऊ द्या. आता मी कधीच नशा नाही करणार. मी आधीपासूनच आमच्या परिवाराच्या भविष्याबद्दल विचार करून ठेवलाय. मी तुला काहीच नाही करणार आहे. तुझ्या भल्यासाठीच करतोय. नशा आणि नाश मध्ये केवळ आ मात्रेचाच फरक आहे. नशा करू लागशील तर नाश होणार. तसा तू कुठल्या व्यापाराबद्दल विचार करतोय सांग मला? मी डोसाचा व्यापार करण्याचा विचार करतोय. मी डोसा खूप चांगला बनवतो आणि मी एक गाडी घेऊन डोसा बनवून विकणार. हे खरंच बोलतायत काका? हे डोसा खरंच खूप चांगला बनवतात आणि काही आठवड्यांपासून हे नशाही करत नाहीयेत. तुम्ही फक्त काही पैसे देऊन आमची मदत करा आणि मी डोसा बनवण्यासाठी यांची मदत करेल आणि चांगला व्यापार करेल.
तांत्रिक त्यांना काही पैसे देतात आणि दुसऱ्याच दिवशी ते पैशांच्या मदतीने ते डोस्याचं दुकान ओपन करतात. पण जसं कमलेश आणि विभाने विचार केला होता तसं नाही झालं. कमलेशचं डोस्याचं दुकान अजिबात नाही चाललं. काकांनी दिलेले पैसे आता संपत आले आहेत. जास्त पैसे नाहीयेत आपल्याकडे, नाहीतर तुम्हाला बिनाकारण कपड्याच्या दुकानामध्ये जाऊन काम करावं लागेल. भाग्यवान, मी प्रयत्न तर करतोय, कुठलीच कसर नाही सोडत आहे. माहित नाही तरी पण आपला व्यापार का नाही चालत आहे. आपल्या दोघांकडून बहुतेक काहीतरी चूक होतीये. आपण एक दिवस अजून डोस्याचं दुकान लावून बघूयात. जर व्यापार चालला तर आपण पुढे काम करूयात, नाहीतर आपण काकांना जाऊन पैसे मागूयात. जसं तुला वाटेल भाग्यवान. तू आणि तुझे काकाजी तांत्रिक कमी, बंदर आणि मदारीचा खेळ दाखवणारे जास्त वाटतात. शांत बसा आणि उद्याची तयारी करा. विभाची गोष्ट ऐकून कमलेश दुसऱ्या दिवशीसाठी तयारी करतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा कमलेश आणि विभाने दुकान चालू केलं, त्यांच्या दुकानावरती गर्दीच गर्दी होती आणि हे बघून ते दोघं खूप खुश झाले. मागच्या दिवसापेक्षा तर आजचा दिवस खूप चांगला गेलाय. बस देव करो आमचे दिवस असेच जावो आणि आम्ही तरक्की करू. पण लक्षात ठेवा, ह्या पैशांनी तुम्ही आता नशा करू नका. आपल्याला ह्याला काका म्हणजे तांत्रिकला पुन्हा एकदा परत करायचेत. कमलेश विभाचं कोणतंही बोलणं न ऐकून त्या पैशांमधून काही पैसे बाजूला काढतो आणि रात्री हळूच दारू पितो आणि घरी येऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा कमलेश आणि विभाने पुन्हा एकदा दुकान ओपन केलं, पण तिथे काहीच ग्राहक नव्हता. तिथे एकही माणूस समोर नव्हता. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या डोस्याच्या दुकानावरती खूप जास्त गर्दी होती. हे लोकांना काय झालंय? कालच्या ग्राहकांना बघून आपण आज जास्त डोसा बनवण्याचं सामान घेऊन आलोय. जर आज आपली विक्री नाही झाली तर आपण या सामानांचं काय करणार? आपलं दुकान वगळता बाकी दुकानात खूप गर्दी झाली आहे आणि आपण इथे मच्छर मारतोय. जरूर आपण काहीतरी चुकीचं केलंय. ह्या गोष्टीला आपल्याला काकांना सांगावं लागेल. आपल्याला तिथे जायची काही गरज नाही. आपण याला आपल्या पद्धतीनेच बघूया. पहिलेच कमलेश विभाचं कोणतंच बोलणं ऐकत नाही, पण जबरदस्ती केल्यावर विभा कमलेशला तिच्या काकाकडे म्हणजे तांत्रिककडे घेऊन जाते. तांत्रिककडे जाऊन कमलेश समजतो की तिथे काहीतरी होणार आहे. ओम ह्रीं क्लीं ओम ह्रीं क्लीं बागड बोल बागड बोल. मला सगळंच माहिती आहे. तुम्ही दोघं इथे का आला आहेत? विभा, तू तुझी समस्या तू स्वतः सोबतच घेऊन आलीयस. मी परेशानी सोबत घेऊन आली? मी काही समजले नाही. तांत्रिकचं बोलणं ऐकून कमलेश तोंड झाकू लागला. बागड बोल, काही लपू नकोस आणि स्वतः समोर येऊन आपली चूक स्वीकार कर, नाहीतर तू असंच आपलं तोंड लपून फिरत राहशील. आता स्वतः समोर ये आणि आपली चूक मानून घे. यांनी असं काय केलं? तुम्ही मला सांगा. यांचं काहीच खरं नाही. मी ह्यांना बघून घेईल. जर तू आधीच लक्ष दिलं असतं तर हे असं झालंच नसतं. मी तर असं काहीच नाही केलंय. माझी तर काहीच चुकी नाहीये. बागड बोल. मी तुला आधीच बोललो होतो की नशा नको करूस, सोडून टाक नशा करणं. पण तू माझं ऐकलं नाहीस. तू ज्या दिवशी सुद्धा नशा केलायस, दारूला हात लावलायस, त्या दिवशी तुझा व्यापार नाही चाललाय. कमलेशचं भांडं फुटल्यानंतर तो स्वतः बाहेर येतो आणि बोलतो, काकाजी, मला माफ करा. मी आता अशी चूक नाही करणार. प्लीज मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली खूप मोठी. पण तुम्ही असं काय केलं? विभा आणि तांत्रिकच्या भीतीमुळे कमलेश त्यांना सगळं खरं सांगून टाकतो. मी प्रत्येक दिवशी घरातून पैसे चोरून दारू प्यायचो आणि ज्या दिवशी आमचा व्यापार चांगला चालला, मी त्या दिवशी सुद्धा नशा केला होता पैसे चोरून. मला माफ करा. मी अशी चूक पुन्हा नाही करणार. कमलेशच्या माफी मागण्याने तांत्रिकने बोलला, बागड बोल. माफी तुला एका शर्तीवर मिळणार. समोर जर तू तुझा व्यापार खूप चांगल्याने आणि इमानदारीने करशील तरच.
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मला सर्व शर्ती मान्य आहे आणि मी समोर चांगली मेहनत सुद्धा करणार. हे घे माझ्याकडून मॅगी. आतापासून तू डोसा नाही, मॅगी डोसा बनवून विकणार. तुझी बायको मॅगी खूप चांगली बनवते आणि तू डोसा, म्हणूनच तू या दोघांना मिळवून मॅगी डोसा विक आणि त्यामुळे तू एकाच रात्री खूप चांगली कमाई करशील. बागड बोल. विभाने ती मॅगी तांत्रिककडून घेतली आणि दुसऱ्याच दिवशी कमलेशाने विभाने मॅगी डोसा बनवायला सुरुवात केली आणि त्याच दिवसापासून मॅगी डोसाच्या नावाने कमलेशचं दुकान सुरू झालं. कमलेश आणि विभाचा मॅगी डोसा चालला आणि त्यांना एवढा फायदा झाला की त्यांनी काहीच दिवसामध्ये 3 दुकान खोलली आणि काही लोकांना कामावरतीही ठेवलं. कमलेशने नशा करण्याचंही बंद केलं आणि दोघं आनंदाने राहू लागले.